मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी जाहीर झाली. ते आपल्यासोबत आहे, आपण त्यांना विचारू. भाऊ, तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली, पहिली प्रतिक्रिया काय राहील तुमच्या? जय महाराष्ट्र. माझी 30 वर्षाची प्रशासकीय सेवा आहे. या सर्व कालावधीमध्ये मी सामाजिक स्वरूपाची अनेक कामं केलेली आहेत. मी गावगाड्यातला माणूस असल्यामुळे मी गावाकडे येत राहिलो. शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न देण्याच्या संदर्भात काम असेल, विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचं काम असेल, त्यांना नोकरी देण्याच्या संदर्भामध्ये प्रशिक्षण केंद्र असतील, विद्यार्थ्यांचा गुणगौरव असतील, दुधाच्या संदर्भात केलेली चळवळ असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी काही आणि सांस्कृतिक धार्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये या गेल्या 25-30 वर्षामध्ये माझं चांगलं ग्राउंडवर्क झालेलं आहे. आणि या सगळ्या कामाचा भाग पाहता आणि मी या दरम्यानच्या काळामध्ये जे काही विविध पदं भूषवली, माननीय मंत्री महोदयाच्याकडे काम केली आणि यातून मला जो अनुभव आला, यातून मला जी काही समज आणि उमज आली, याचा जो उपयोग आहे तो शेवटी जनतेला व्हावा, माझ्या गावगाड्यातील माणसांना व्हावा, माझ्या भागातील लोकांना व्हावा, हा एक भाग घेऊन, याचा एक भाव घेऊन मी राजकीय पटलावर उतरण्याचं ठरवलं. आणि त्या अनुषंगानं माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मी उमेदवारी मागितली होती. माझ्या या सगळ्या कामाचा जो काही आढावा घेऊन माननीय उद्धव साहेबांनी माझ्या गळ्यामध्ये जी काही उमेदवारीची माळ घातलेली आहे. विद्यमान आमदार इथे गेल्या 15 वर्षापासून कार्यरत आहेत. विकासाचा मुद्दा घेऊन त्यांनी खूप मोठा विकास केला. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आता कोणतं विजन घेऊन लोकांसमोर जाणार? विद्यमान जे आमदार आहेत ते मुळात आज जरी शिंदे सेनेचे असले तरी ते मागील 3 टर्म्सला हे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये निवडून आलेले आहेत. हा जो मतदारसंघ आहे हा शिंदे सेनेचा नाही आहे, हा गद्दारांचा हा मतदारसंघ नाही आहे, तर हा स्वाभिमानी आणि एक संस्कारशील असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा मतदारसंघ आहे. आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळंच हे मागील 3 टर्म निवडून आलेले आहेत. मागील 3 एवढं सगळं केलं असताना यांनी काय केलं? यांनी काहीच केलेलं नाही. 15 वर्षे यांनी हे सगळं नुसतं ही जी सत्ता आहे ही उभवलेली आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर यांचा हव्यास आहे इतका सुटलेला आहे की या कटकारस्थानामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये कटकारस्थान झालं मोठं, जसं पेशवाईच्या काळामध्ये फडणवीसी कटकारस्थान झालं होतं आणि त्याच्यामुळे जी काही मराठेशाही संपुष्टात आली होती आणि ब्रिटिशांना आपल्या देशावरती या ठिकाणी आक्रमण म्हणजे यश मिळालं होतं, अशा स्वरूपाचं कटकारस्थान इतिहासामध्ये सगळ्यात मोठं कारस्थान महाराष्ट्रामध्ये या मागील 2.5 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि त्या कटकारस्थानामध्ये, त्या फंदा पितुरीमध्ये आपल्या या मतदारसंघातले लोकप्रतिनिधी अडकलेले आहेत आणि त्याचं लोन इथपर्यंत आलेलं आहे. यांचा विकास वगैरे तर झालेला नाही. यांचा जो काही विकास आहे हा सुरत मार्गे त्या गुवाहाटीपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे ह्यांचा विकास हा असा आडवा तिडवा विकास झालेला आहे. लोकांच्या जीवनामध्ये यांनी कोणताही विकास केलेला नाही. राहिला प्रश्न, यांनी शेतकऱ्याच्या संदर्भात काही केलेलं नाही, विद्यार्थ्याच्या संदर्भात काही केलेलं नाही, उद्योगाच्या संदर्भात यांनी काही केलेलं नाही. तुम्हाला माहिती असेल या सरकारने कोणते उद्योग आणलेले आहेत? जे उद्योग आपल्या महाराष्ट्रामध्ये आले ते कुठे गेले? उद्योग हे सगळे गुजरातमध्ये गेलेले आहेत. म्हणून यांच्याकडनं विकासाची, उद्योगाची आणि सर्वसाधारण जे काही विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, सर्वसामान्य माणूस असेल, याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं विजन नाही. आणि म्हणून 15 वर्ष यांनी काही केलेलं नाही. विकासाच्या नावाने नुसता शंका आहे. विकास कुठे आहे असं दुर्बीण घेऊन शोधण्याचं काम आज सगळ्यावरती आलेलं आहे. आणि आता या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहेत आणि त्यांचे खासदारसुद्धा असे 35 वर्षापर्यंत त्यांची सत्ता आहे. हे आव्हान कसं पेलणार आहे तुम्ही आता? ह्या 15 वर्षामध्ये आणि त्यापूर्वीचे जे काही 15 वर्षे झाले आहेत ते या मतदारसंघाचं खूप मोठं दुर्दैव आहे. आणि याचाच जो काही जी चर्चा आहे ती सर्वसामान्य माणसामध्ये होते की जे आजूबाजूच्या जिल्ह्यामधील जे काही मतदारसंघ आहेत ते कुठल्या कुठे आज निघून गेलेले आहेत. आणि हा जो मतदारसंघ आहे तो मायनस झालेला आहे. आणि त्याच्यामुळं आता सगळं जातीचं, पातीचं, जे काही धर्मांधतेचं, विषाचं राजकारण यांनी जे आतापर्यंत केलेलं आहे त्याला आवेरून, त्याला जुगारून एक विकासशील चेहरा आणि एक सर्वसामान्यांना जपणारा जो चेहरा आहे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत जाण्याचा निर्धार येथील जनतेने केलेला आहे. आणि जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलतोय, चर्चा करतोय, तेव्हा त्यांच्या आकांक्षा आणि त्यांच्या काही इच्छा आहेत त्या स्पष्टपणानं जाणवत आहेत. यावेळी सर्व जनता हे जे काही आतापर्यंत यांचं जे सो कॉल्ड विकासाचं जे काही मॉडेल आहे ते जुगारून नवीन परिवर्तन घडवण्याच्या मूडमध्ये आहेत. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी बदल होणार आहे. बदल हा निश्चित आहे. निवडणुकीचा तुम्ही उमेदवारीचा अर्ज कधी दाखल करणार आहात? निवडणुकीच्या अर्जासंदर्भात मला असं निवेदन करावंसं वाटतं की मी काँग्रेस
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीचा हा उमेदवार असणार आहे. त्यामुळं या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करतो आहोत उद्या. या संदर्भात आमचे जिल्ह्याचे प्रमुख आहेत, सर्व पक्षाचे, ते एकत्र येणार आहेत आणि त्या संदर्भात जो एक सुयोग्य दिवस आहे या संदर्भात चर्चा करून बहुतेक एक 28 किंवा 29, होपफुली 28च ही तारीख असण्याची शक्यता आहे. या संदर्भामध्ये शिक्कामोर्तब उद्या होणार आहे. तर हे आपल्यासोबत महाविकास आघाडीचे सिद्धार्थ खरात होते, ज्यांनी एक असा विश्वास व्यक्त केला आहे की या 35 वर्षापासून जे प्रस्थापितांनी जी आपली सत्ता भोगली त्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचा दावासुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV, मेहकर, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.